नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मंदोशी तालुका खेड येथील शांताबाई सीताराम गोडे यांच्या घरात मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास गॅसचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत त्यांचा पुतण्या लहू तुकाराम गोडे हा गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शांताबाई सीताराम गोडे वय 53 यांनी HP कंपनीच्या नवीन सिलेंडरची टाकी 3-4 दिवसांपूर्वी घरी आणली होती. सायंकाळी घरी आल्यानंतर गॅसचा वास येत असल्यानं लहू गोडे यांना चौकशीकरिता घरी बोलावून गॅसचा वास येत आहे असे सांगितले. लहू गोडे हे घरातील किचनकडे जात असताना मोठा स्फोट झाला. मात्र लहू गोडे यातून थोडक्यात बचावले, मात्र भाजून जखमी झाले आहेत. याचवेळी दरवाजात असणाऱ्या शांताबाई बालंबाल बचावल्या. या घटनेत अचानक मोठा स्फोट होऊन घरात आग पसरली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरातील टी अँगल असलेल्या छताची फरशी पूर्णपणे फुटली. तसेच वरच्या मजल्यावरील सिमेंट पत्रेही तुटले. वरच्या मजल्यावर 2 भरलेले गॅस सिलेंडर होते, मात्र सुदैवाने त्यांचा स्फोट झाला नाही. त्या मजल्यावर राहणारे कुटुंब कामानिमित्त कल्याण येथे गेले असल्याने ते अपघातातून बचावले आहेत. घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्परता दाखवत मदत केली. दरम्यान प्रशासनाने अद्यापही घटनास्थळी भेट दिली नसल्याची बाब समोर आली आहे. तत्काळ या स्फोटाचे कारण तपासण्याची मागणी होत आहे. महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील निघोचे गावात खोली खाली करण्याच्या किरकोळ कारणावरून 2 आरोपींनी एका व्यक्तीवर दगड आणि चाकू हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता मौचे निघोचे तालुका खेड येथील कृष्णानगर येथील एका झेरॉक्सच्या दुकानासमोर घडली आहे. फिर्यादी सुरेश कृष्णा येळवंडे वय 67 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा दीपक याला आरोपी शिंभू प्रसाद आणि मंटू लल्लन कुमार यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. त्यांच्या मुलाने आरोपींना खोली खाली करण्यास सांगितले होते. याच कारणावरून आरोपींनी बिल्डिंगच्या गॅलरीत वाद घातला. दीपकच्या पाठीमागून डोक्यात दगड मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर दोघांनी मिळून त्याला पकडले आणि आरोपी मंटू याने दीपकच्या नाकाच्या खालील बाजूस डाव्या भुवईजवळ आणि डोक्यात चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. तर महाळुंगे MIDC पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. महाळुंगे MIDC परिसरात ज्वलनशील पदार्थ असलेल्या गॅस सिलेंडरची बेकायदेशीर आणि धोकादायक पद्धतीने साठवणूक करणाऱ्या एका व्यक्तीवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आंबेठाण गावाच्या हद्दीत ग्रामपंचायत पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका शेडमध्ये घडली. आरोपी तुषार सुभाष खिलारे वय 25 राहणार आंबेठाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मार्ग बदलावरून वादाच्या भोवऱ्यात आला आहे. हा पुणे नाशिक रेल्वे मार्ग जुन्नरमधून व्हावा या प्रमुख मागणीसाठी पुणे नाशिक रेल्वे बचाव कृती समिती जुन्नर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय जन आक्रोश आंदोलन आज अत्यंत प्रभावीपणे आणि शांततापूर्ण मार्गाने पार पडले. जुन्नर हे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला ऐतिहासिक तालुका आहे आणि या भागाला रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाल्यास या भागाचा ऐतिहासिक आणि पर्यटन विकास मोठ्या प्रमाणात होईल. तसेच जुन्नर, आळेफाटा आणि परिसरातील कृषी, औद्योगिक आणि शिक्षण क्षेत्राला चालना देण्यासाठी रेल्वे मार्ग हा आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे मार्ग जुन्नर आंबेगाव खेड मार्गेच निश्चित करण्यात यावा आणि जुन्नर मार्गाचा पर्याय अंतिम करून त्याबाबतची शासकीय घोषणा त्वरित करावी अशी मागणी होत आहे. खेड तालुक्यातील एका ध्येयवेड्या तरुणाने अत्यंत जुन्या झालेल्या मोटारीला भंगारात जमा करण्याची वेळ आल्यानंतर याच भंगार झालेल्या मोटारीतून चक्क स्वतःची आलिशान कार तयार केली आहे. विशेष म्हणजे तयार केलेली ही कार साधीसुधी नसून चक्क लॅम्बोर्गिनी व रोल्स रॉयल या कारपेक्षा देखणी दिसत आहे. लॅम्बोर्गिनी व रोल्स रॉयल कार खरेदी करणे शक्य नसले तरी त्या कारला तोडीस तोड देणारी आलिशान कार त्यानं तयार केली आहे. भंगार झालेली मोटर हरियाणा येथे नेऊन ही कार त्यांनी तयार करून घेतली आहे. पोलिसांचा ससेमिरा मागे नको म्हणून त्यांनी अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे. मात्र रस्त्याने जाताना या आलिशान मोटारीने अनेकांना प्रेमात पाडले. ही कार पाहण्याचा आणि त्यात बसण्याचा अनुभव येथील नगरसेवकांना व माजी आमदारांच्या बंधूंना देखील आवडता आला नाही.
वाशेरे कडलकवाडी येथे एक बिबट्या मृतावस्थेत मिळून आल्याचे स्थानिक नागरिक नवनाथ सीताराम तरडे व अक्षय चिमटे यांनी कळवले आहे. दरम्यान यापूर्वी वाशेरेमध्ये एका गायीचे वासरू बिबट्याने ठार केले होते. वाशेरे कडलकवाडी येथील डोंगर पायथ्याशी सकाळी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. पुणे जिल्ह्यात सर्वच तालुक्यामध्ये बिबट्यांचा उद्रेक झाला आहे. मुळशीजवळ कुंपणाच्या तारेत अडकलेला बिबट्या सुरक्षितरित्या बचावला आहे. रेस्क्यूनंतर पुण्यातील रेस्क्यू वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. महाराष्ट्र गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड यांचा 78वा वर्धापन दिन राजगुरुनगर या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला. चाकण औद्योगिक भागातील आळंदी रोड, आळंदी फाटा या परिसरात सामान्य नागरिक, कामगार, महिला यांच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू आहेत. देह विक्री करणाऱ्या महिला राजरोसपणे रस्त्यात उभ्या असतात. महिला कामगारांना या भागातून येणे जाणे कठीण होत आहे. या भागातील लॉजच्या मालकाला तक्रारी केल्यास ते वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देत असल्याचे नागरिक सांगतात. ज्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे त्यांच्याशी संबंधिताचे अर्थपूर्ण संबंध असल्याच्या तक्रारी पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून केले आहेत. चाकण दक्षिण व उत्तर महाळुंगे MIDC 2 नवी पोलीस ठाणी मंजूर. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठा विस्तार. पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार तसेच गुन्हेगारीचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. चाकण पोलीस ठाणे आणि आळंदी पोलीस ठाण्याचे विभाजन करून चाकण दक्षिण पोलीस ठाणे तसेच महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे विभाजन करून उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाणे अशी एकूण 2 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. गृह विभागाने या संदर्भात 14 डिसेंबर 2025 रोजी शासन निर्णय जारी केला असून या निर्णयानुसार नवीन पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक पदनिर्मिती तसेच त्यासाठी लागणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावावर 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत चर्चा होऊन मान्यता देण्यात आली. त्यानंतर शासनाने अधिकृत निर्णय निर्गमित केला असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. चाकण व आळंदी पोलीस ठाण्यांचे विभाजन करून चाकण दक्षिण पोलीस ठाणे निर्माण होणार आहे. तसेच महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे विभाजन करून उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाणे अशी 2 नवीन पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहेत. या 2 नवीन पोलीस ठाण्यांसाठी विविध संवर्गातील एकूण 332 पदे 2 टप्प्यात निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये अधिकारी व अंमलदार स्तरावरील पदांचा समावेश आहे. यामुळे पोलीस ठाण्यांचे दैनंदिन कामकाज, गस्त, तपास आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शासन निर्णयानुसार रुपये 31,43,92,920 इतक्या आवर्ती खर्चास तसेच रुपये 30,58,000 इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. नवीन चाकण दक्षिण आणि उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यांसाठी हद्दनिश्चितीचा प्रस्ताव पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने शासनाकडे सादर करायचे. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. चाकण व महाळुंगे MIDC परिसर हा औद्योगिकदृष्ट्या वेगाने वाढणारा भाग आहे. नवीन पोलीस ठाणी सुरू झाल्यामुळे औद्योगिक वसाहती, कामगार वस्ती, नव्याने विकसित होणारे निवासी भाग या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखणे अधिक प्रभावी होणार आहे. गुन्हे नियंत्रण, वाहतूक नियमन आणि नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाईस मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय बळकट करण्यासाठी 3 DCP व 6 ACPंची नवे पदे मंजूर देखील करण्यात आली आहेत. दरम्यान दुर्दैवाने पुणे ग्रामीणमधून आयुक्तालयात समावेशानंतर पोलीस बळ खूप मोठ्या संख्येने वाढून देखील चाकण औद्योगिक भागातील गुन्हेगारी कमी होण्याएवढी वाढल्याचा या भागातील जनतेचा अनुभव आहे. वकील संरक्षण अधिनियमासाठी विधानसभेत खासगी विधेयक. वकिलांवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. खेड न्यायालयात एका वकिलाला नुकतीच जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यातील वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेत समोर आला आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना ठाकरे गटचे प्रतोद सुनील प्रभू आणि शिवसेना ठाकरे गटाचे खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार श्री बाबाजी काळे यांनी वकील संरक्षण अधिनियमाचे खासगी विधेयक सभागृहात मांडले. या विधेयकाद्वारे राज्यातील वकिलांना न्यायालयीन कामकाज करताना वाढत चाललेल्या धोक्यापासून संरक्षण देणे तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर ढाचा उभा करणे हा मुख्य उद्देश असल्याचे दोन्ही आमदारांनी स्पष्ट केले. यावेळी राजगुरुनगर खेड वकील संघटनेचे ॲडव्होकेट निलेश आंधळे व अन्य वकील उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांनी थेट राज्याच्या महसूल मंत्र्यांना लक्ष केले. महसूल मंत्री महोदयांच्या पूर्वग्रह दूषित कार्यपद्धतीमुळे, विधिमंडळात होणाऱ्या एकतर्फी निलंबनामुळे व अपमानास्पद वागणुकीमुळे महसूल अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून याबाबतचे मेसेज सोशल माध्यमात मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत.
महसूल विभागात सध्या सुरू असलेल्या तुघलकी कारभाराकडे आणि महसूल मंत्री महोदयांच्या हुकुमशाही कार्यपद्धतीबाबत संघटनेने रोष व्यक्त केला. नुकतेच दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणत्याही चौकशी समितीचा अहवाल नसताना किंवा संबंधिताचे म्हणणे ऐकून न घेता 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी व 2 तलाठी यांना निलंबित करण्याची घोषणा केली आहे. संघटनेने कळवले आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत नाईलाजास्तव संघटनेने सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबतच्या प्रति उपमुख्यमंत्री दोन्ही महाराष्ट्र राज्य व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय व अवर मुख्य सचिव महसूल मंत्रालय मुंबई यांना देण्यात आल्याचे संघटनेने कळवले आहे. भोसरी येथे संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 6व्या राज्यस्तरीय मास्टर गेम्स वेटलिफ्टिंग व पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये खेळकृषी विभागाचा सहाय्यक अधिकारी ज्योती राक्षे यांना सलग दुसऱ्या वर्षी गोल्ड मेडल मिळवत मानाचा तुरा खोवला. ज्योती राक्षे यांनी 63 किलो वजनी गटात खेळताना पॉवर लिफ्टिंगमध्ये 270 किलो वजन उचलून गोल्ड मेडल पटकावले, तर वेट लिफ्टिंगमध्ये 110 किलो वजन उचलून दुसरे गोल्ड मेडल मिळाले. आगामी नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती राक्षे यांची निवड झाली आहे. चाकण चक्रेश्वर मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर भटक्या श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. चाकण पालिकेकडे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी उड्डाणपूल भागात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी पुणे लाईव्हकडे याबाबतचे फोटो पाठवून केली आहे. दिल्ली येथे पद्मभूषण आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते राजगुरुनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक मधुकर गिलबिले यांना इन्स्पायरिंग इंडियन अवॉर्ड देण्यात आला. ह्युमन राईट व अँटी करप्शन ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळा झाला. चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते कुमार गोरे यांना नॅशनल भारत भूषण अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच बाळासाहेब मांजरे यांना उद्योग रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दिल्ली येथे झालेल्या या सोहळ्यास केंद्रीय मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. नागपूर अधिवेशन काळामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. तसंच खेड तालुक्यातील चासकमान आणि भामा आसखेड धरणातून भीमा भामा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली. सदर मागणी तातडीनं मंत्री विखे यांनी मान्य करून पाणी सोडण्याचे आदेश दिल्याचं आमदार बाबाजी काळे यांनी सांगितलंय. 14 ट्रीज फाउंडेशन एक पेड माँ के नाम यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना मोफत फळझाडांचं वाटप आणि गुंडाळवाडी शाळेसाठी फुलझाडं तसंच सुशोभन झाडांचं वाटपही करण्यात आलं. यावेळी खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या पत्नी तथा माजी सरपंच वैशाली काळे यांच्यासह मान्यवरही उपस्थित होते. माजी शिक्षणाधिकारी प्रकाश मेघश्याम परब यांचं अल्पशा आजारानं दुःखात निधन झालं. निधनासमयी त्यांचं वय हे 73 वर्ष होतं. राज्यभरातील शिक्षकांसोबत त्यांचा जवळचा संबंध होता. खेड तालुक्यातील भोरगिरी येथील कोल्हापुरी पद्धतीच्या ड्रमचे पत्रे लावून तयार केलेला दुर्लक्षित पूल प्रशासनाचे वाभाडे काढत उभा आहे. तत्काळ प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवून केली आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ भोरगिरी येथील त्या बंधाऱ्यावरती उभा आहोत. आपण जर या बंधाऱ्याची अवस्था पाहिली तर अतिशय बिकट अशा प्रकारची आहे. अनेक दुर्दैवी घटना प्रसंग या ठिकाणी घडलेले आहेत. अनेक माणसं या बंधाऱ्यावरनं पडलेली आहेत. पाणी साठवलेलं आहे परंतु लिकेज जास्त प्रमाणामध्ये आहे. पाणी थांबणार कसं अशा प्रकारचा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे. याच बंधाऱ्यावरनं पलीकडे शेती आहे, 5-6 घरांची वस्ती आहे. जो कातकरी समाज अशा प्रकारचा समाज या समोरच्या डोंगरावरती राहतो आहे आणि त्यांना जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होती आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शासनाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे की आपण ताबडतोब या बंधाऱ्याची डागडुजी करून घ्यावी. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.